मात्र लॉक केलाय पॉइंटच्या डोक्याच्या वरून बॉल मात्र निघून जाईल. दन 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 करत असताना बॉल मात्र टप्पा पडला, वळण घेतलं, नशिबाची साथ मिळत नाहीये. फलंदाज त्या ठिकाणी नाराज आहेत. एवढा चांगला फटका मारल्यानंतर पण फक्त धाव मिळते ते म्हणजे एक, कारण हे 180 डिग्रीचं ग्राउंड आहे, 360 डिग्री नाही आहे, सर्कल नाही आहे, हाफ सर्कल आहे. आणि त्यामुळे मात्र एका धावेने आता टीमचं अकाउंट ओपन केलं जात आहे. अकाउंट इज ओपन बाय 1 रन असं आपण म्हणूया. एका धावेने धावफलक खुला केला गेला आहे. फुल टॉस म्हणजे ओव्हर द वेस्ट होता. पंचांचा नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. नो +1, ना दिवाळी ना दसरा, हा बोनस कसला, पण बोनस मिळालाय 2 धावेंच्या स्वरूपामध्ये. पहिली वॉर्निंग या ठिकाणी गोलंदाजाला दिली जाईल. 2 बेमरचे नो बॉल अलाउड नाही आहेत, त्यामुळे पहिली वॉर्निंग असेल. गोलंदाज मंगेश पवार यांच्यासाठी तयार आहेत. फ्रीटचा बॉल बॅकफुटला गेले, ताकदीचा वापर केलाय. खेळाडू त्या ठिकाणी नक्कीच आहेत. झेल जरी पकडला असला तरी पण फलंदाज बाद होऊ शकत नाहीयेत, कारण फ्रीटचा बॉल होता. फ्रीट वरती तुम्ही स्टंपिंग होऊ शकता, स्टंपिंग नाही होऊ शकत, रनआउट होऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त मात्र फार कमी चान्सेस असतात. आणि यावेळेस झेल जरी पकडला असला तरी 1 धाव मिळते आहे. यावेळेचा फटका बॅकफुटला गेल्यात, मनगटातल्या ताकदीचा वापर केलाय, बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे, मस्तक वरती दस्तक देणारा चौकार. कमालीचा फटका या ठिकाणी मात्र आता सागर शिंदे यांनी मात्र स्वतःचे इरादे स्पष्ट केले आहेत. सागर म्हणजे समुद्र, अथांग सागर, आणि धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील अटॅक करायचा होता. प्ले अँड मॅच, चांगला चेंडू, कमबॅक केलं जात आहे. डोळ्यात डोळे घालून जेव्हा लढाई केली जाते तेव्हा मैदानाच्या आतमध्ये मजा येते. फलंदाजाने एक चौकार लगावला आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना मंगेश पवार जे गोलंदाज आहेत त्यांनी सांगितलं, हम भी कुछ कम नहीं है, बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारी तो दूसरी हमारी. यावेळेचा बॉल लोवर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय मिडॉन मध्ये, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रिस्की रन होऊ शकले असते, त्यामुळे वेध दिलेला नकार हा योग्य निर्णय ठरतोय. डॉट चेंडू येतोय. 9 धावा मात्र स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इथून देखील प्ले अँड मिस पाहायला महत्व आहे. मारायचा होता परंतु विदाऊट कनेक्शन, नो रिॲक्शन, आणि यावेळेस डॉट चेंडूची मात्र सांगता होतीये. P1च्या पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपला आणि बॅटिंग करत असताना या ठिकाणी धावा जमवल्या गेल्यात, ते म्हणजे यंगस्टर खुरोशी टीमच्या बिनबाद 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा. बघा, स्पीडअप ठेवा. मी तुम्हाला वारंवार सूचना देणार नाही, कारण की जास्त वेळ नाही आहे, त्यामुळे सूचना दिल्या जातील की स्पीडअप ठेवा, आणि स्पीडअप ठेवावा लागेल. 4 ओव्हर आहेत, अगदी 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या पाहिजेत. याची देखील मात्र आपण नोंद घ्या, कारण आजचा एकंदरीत दिवस म्हटला की 12 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. 6वी 7वी मॅच जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असेल. गोलंदाजाचं नाव सांगा. संजय मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती घेत आहेत. 9 झालाय. 9 8 झालाय, माफ करा, ऑन स्क्रीन वरती 9 होत्या, 8 झालेला आहे. आमचे स्कोरर मित्र सांगतायत की 8 झाले. 8. चला सुरू करा. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्क वरती संजय पवार. पहिला बॉल, पहिला चेंडू आडवा बॅटने या ठिकाणी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय, कनेक्शन मात्र होत नाहीये. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. चांगली गोलंदाजी आहे. टॉस जिंकला टीम मालुसर संघाने आणि कर्णधाराने सांगितलं आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. स्वतःच्या गोलंदाजावरती असलेला विश्वास या ठिकाणी मात्र त्यांचे गोलंदाज सार्थ ठरवत आहेत.
पुढे सरसावल्यात. फुल टॉस चेंडू बनवलाय. अटॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. क्षेत्ररक्षक होते. झेलची शक्यता मात्र निर्माण झाली होती, परंतु झेल मात्र या ठिकाणी निसटला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी मिडॉनमध्ये ट्रॅव्हल करताना आपण पाहिला. सिंगल धाव होती. एक चौकार जर आत्तापर्यंत आपण वगळला तर त्याच्या व्यतिरिक्त अजूनही एकही मोठा फटका या सत्रामध्ये आला नाही आहे. यावेळेसचा प्रहार केलाय. झेलची शक्यता. खेळाडू मात्र कोणते येतील. कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु जेव्हा ते खेळाडू कॅचवरती गेले तेव्हाच मला त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स अजिबात दिसला नाही. त्यांनी चेंडूला मात्र योग्य जज नाही केलं. चेंडू जेव्हा आला तेव्हा ते स्वतःच आश्चर्यचकित झाले आणि त्यामुळे मात्र आपण पाहतो की कमी कॉन्फिडन्स असल्या कारणाने मात्र हा झेल सोडला गेला आहे. फलंदाजाला मात्र आता जीवनदान दिलं घेत आहे. सागर शिंदे सारख्या फलंदाजाला दिलं गेलेलं जीवनदान. मागा ठरणार. ऑफसाईडला मारायचा प्रयत्न होता. पळीची आतली कडा घेतली आहे. बॉल मात्र डिक्लेअर्ड झोन मध्ये जाताना पाहायला महत्व आहे. सिंगल धाव यावेळेस नक्कीच एकवटली जाईल. संत आणि सावध गतीने मात्र ही मॅच आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. 12 धावा जरूर बनवल्यात, पण इथून मात्र आता जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल. यॉर्कर, वाह काय कमालीचा चेंडू होता. तेच तर्रार यॉर्कर, तिखट यॉर्कर पाहायला मिळतोय. कोलवा टप्पाचा बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर. आणि जेव्हा अशा प्रकारचे यॉर्कर येतात तेव्हा श्रीलंकन बॉलर सर लसिथ मलिंगा यांची आठवण होते, कारण सर लसिथ मलिंगा ज्यांना यॉर्कर किंग म्हटलं जायचं. करंट क्रिकेटमध्ये सर जसप्रीत बुमराह यांची यॉर्कर सगळ्यात खतरनाक आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आणि यावेळेस संजय पवार यांचा यॉर्कर देखील तितकाच खतरनाक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. चांगला चेंडू आहे. वारंवार मात्र बीट केले जात आहेत. आउटसाइड द ऑफस्टंपची लाईन वापरली जाते. शरीरापासून मात्र चेंडू दूर ठेवले जात आहेत. गोलंदाजाने मात्र युक्ती लढवली. गोलंदाज संजय पवार यांना माहिती होतं फलंदाजाच्या रडारमध्ये फेकलेले चेंडू माझ्यासाठी धोक्याची घंटा आहेत. अशा परिस्थितीमध्ये आउटसाइड द ऑफस्टंपची वापरलेली लाईन आणि त्याच्यानंतर केलेला आखलेचा वापर वेल प्लॅन आणि वेल एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता 2 षटकांचा खेळ मात्र संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा आपल्याला स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण धावांचा विचार केला तर 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावांचा विचार जर आपण केला तर 4 धावा आल्यात. आणि एकंदरीत 2 ओव्हर नंतर बिनबाद 12 हे संत सावध सुरुवात आहे. गोलंदाजांचं पहिला चेंडू ऑनसाइडला अटॅक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस हलक्या हाताने शॉट मिडविकेट मध्ये खेळाडू होते. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे. गोलंदाजाचं नाव सांगा. सतीश. अटॅक करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लेग बिफोर विकेटची मात्र अपील केली जाते. पंचांचा निर्णय आला. इट इज नॉट LBW बट इट इज LB म्हणजे लेग बाईट्स. एक धाव मात्र मिळतीये. गोलंदाजी ट्रॅकवरती सतीश. षटक क्रमांक 3. डाव्या एष्टीच्या बाहेर मात्र यावेळेस चेंडू फेकला गेला आहे. पंच 2 हात समांतर करतील. अवांतर बॉल. तुमचा वेग किती जास्त आहे याच्यापेक्षा तुमची लेंथ किती चांगली आहे या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. फुल टॉस म्हणजे चुकीचा चेंडू आहे. आ बॉल मुझे मार. परंतु पंचांचा निर्वाळा आला. फक्त एकच धाव मिळते आहे. कधी कधी तुमच्या माध्यमातून चुकी होते परंतु नशीब तुमच्या सोबत असतं. फुल टॉसची चुकी होती परंतु लेग साइड वरती होता. हाफ ग्राउंड होता आणि त्यामुळे गोलंदाजाला नशिबाची साथ मिळते आहे. ऑन साइडला मात्र ड्राईव्ह केलं जात आहे. बॉल मात्र बॅकवर्ड झोन मध्ये ट्रॅव्हल केला गेला. एक धाव या चेंडूवरती देखील मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 17 धावा स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय.
लाऊड अपील केली गेली आहे. या स्वतः फलंदाज निघालेत. याला म्हणतात खेळाडू वृत्ती, याला म्हणतात क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. यू हॅव टू मेंटेन स्पोर्ट्समनशिप इन क्रिकेट. आणि या ठिकाणी लॉयल्टी दाखवले, प्रामाणिकपणा दाखवलाय. जी बॅट मी हातात घेतो आणि जेव्हा मी मैदानाच्या आतमध्ये जातो, जो खेळ मी खेळतो त्या खेळाशी मी प्रामाणिक आहे. आणि प्रामाणिकपणा या ठिकाणी एका खेळाडूचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असतं आणि प्रामाणिकपणा या ठिकाणी फलंदाजांनी दाखवला. कॅच आउटच्या स्वरूपात पहिला धक्का मिळेल फलंदाज बाद. सतरा धावा मात्र स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक असेल. अटॅक करण्याचा प्रयत्न, यावेळेस टप्पा पडलाय. बॉलने मात्र उसळी जास्त घेतली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती आदळला. LBW ची लाऊड अपील झाली. पंचांनी मात्र दाद या ठिकाणी फेटाळून लावली आहे. 3 षटकांचा खेळ मात्र संपला गेलाय. संघाचा धावफलक मात्र जाऊन पोहोचला जात आहे, ते म्हणजे 1/17 या आकड्यावरती. सणांचा उत्सवांचा मात्र दिवस आहे आज. मात्र गुढीपाडव्याचा आणि हिंदू नववर्षाचा अतिशय पवित्र दिवस. मी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पुनश्च एकदा देतो आहे. आणि येणाऱ्या 4 एप्रिल 2025 रोजी आई एकविरेची मानाची पालखी जी आपल्याला कारल्याच्या डोंगरावरती जाताना पाहायला मिळेल. आमच्या रसायन विभागातून आपटा कोळीवाडाची देखील मानाची पालखी त्या ठिकाणी आई एकविरेच्या दर्शनाला जाणार आहे. सगळ्यांना आपण आमंत्रण देऊया की 4 एप्रिल रोजी आपण त्या आई एकविरेच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि आई एकविरेच्या दर्शनाला कारल्यावरती यावं. हे 4 एप्रिलचं आमंत्रण या ठिकाणून आपण सगळ्यांना देऊया. तो देखील एक मोठा सण आहे. परंतु शेवटचं षटक आता बाकी आणि शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज विशाल मात्र येत आहेत. डेथ ओव्हरचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाडामारी करणारे षटक, धावा बनवणारे षटक. फलंदाजांसाठी मात्र सुवर्ण संधी आणि गोलंदाजासाठी डोईजर ठरणारा षटक म्हणजे डेथ ओव्हर. आणि त्याची सुरुवात. पहिला चेंडू खराब लाईन वापरली जातीये. डाऊन द लेग साइड. पंचांचा वाईड बॉलचा इशारा मात्र येतो आहे. याच्यानंतर हातलोड आणि सोनाट ही मॅच होणार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना माझी विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी यावं. सोनाट टीमचे कॅप्टन आणि हातलोड टीमचे कॅप्टन जशी ओव्हर होईल त्याच्यानंतर टॉससाठी या. 18 धावा झाल्यात. ट्रॅक नाहीये मग तुम्हाला 2 धावांची पेनल्टी. यस, ट्रॅक नाहीये आणि त्यामुळे 2 रन्सची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. फुल टॉस बॉल आहे. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. खेळाडू धावतात, पाठलाग करतायत. झेल मात्र यावेळेस नक्कीच एका धावेने मात्र आता धावफलक आपल्याला पुढे जाताना नक्कीच पाहायला मिळेल. एका धावेने मात्र आता स्कोर कार्ड वधारलं जाईल. बॅकफुटला गेल्यात. पॉइंटच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडूला पाठवून दिलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे बॉल निघून जाईल. दन 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 करत चौकार 4. चार धावा इथून मिळतात. 4 धावेच्या बरोबरीने संघ मात्र आता पुढे सरसावलं जाईल. 23 धावा स्कोर कार्डवर. यावेळेचा फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्याच्या वरून इनसाइड आउट. ओव्हर द कव्हर बॉल एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये निघून जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा यावेळेस धावून मात्र नक्कीच पूर्ण केले जातील. शेवटचं षटक ज्याच्यामध्ये मात्र धावांची बरसात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते आहे.
यावेळेस पुढे सरसावले स्टेप आउटचा वापर. वारंवार जर आपण पाहिलं पद्धत आली त्याचा वापर करतात एडगडी. फुटवर्कचा चांगला वापर करून मात्र बॅटला बॉलला बॅटच्या खाली घेण्याचा प्रयत्न करतात, स्लॉटमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात, पण या ठिकाणी आपण कनेक्शन होताना पाहत नाही आहोत. धावा मात्र सिंगल डबलच मिळतात आणि 2 धावेने आता टोटल 27 धावा. अटॅक करण्याचा इथून प्रयत्न, स्वतः फिरले, चेंडूला फिरवू शकत नाहीयेत. प्लेयर मिस, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, लगी तो छगी पण छगी नाही लगी आणि इथून देखील डॉट बॉल. इथून देखील पुढे सरसावले, त्याच दिशेने फटका, खेळाडू तैनात केलात. या वेळात चुकी केली जाते. थांबला मुकला तो मोकळा आणि थांबला तो संपला. बॉल जाईल वाईडिश लॉंगऑफच्या पलीकडे. धावा मिळतील 4 आणि या 4 धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 31 धावा स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात आणि 2 धावांची पेनल्टी होती. त्यामुळे 2 धावा या ठिकाणी आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड ऑन केल्या जातील. धावा झाल्या होत्या 31, पेनल्टीच्या 2, म्हणजे आता धावा होतील 33 आणि येणारे 24 चेंडू आणि त्या ठिकाणी मालुसर संघासमोर 34 धावांचं आव्हान ठेवलं जाईल. 24 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज. चला, टीम सोनाट संघाचा कर्णधार आणि हातलोट संघाचा कर्णधार विनंती असेल की आता इनिंग ब्रेक झालेला आपण टॉस करण्यासाठी यावं. आदरणीय किरण जंगम साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा. चला, सोनाट टीमचे कॅप्टन आलेत का? लगेच या सोनाट टीमचे कॅप्टन आणि हातलोट टीम कॅप्टन लगेच या टॉस बॉक्स मध्ये. किरण जंगम साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मालुसर संघ जो सगळ्यात शेवटी बॅटिंग करत असेल त्याला एकाला पाठवा नावं सांगण्यासाठी. आणि चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आले आहेत, त्या ठिकाणी टॉस आपण करतोय. टॉस झालेला आणि हा 2 धावांची पेनल्टी ऍड केली आहे. 31 झाल्या होत्या, पेनल्टीने धावा झाल्या 33 आणि 24 चेंडू 34 धावांची गरज आहे. पुढील मॅचचा टॉस झालाय, टॉस जिंकलाय. टॉस या ठिकाणी नक्कीच झालाय पुढील मॅचचा, परंतु 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. कोण मारणार बाजी, कोण बनणार बाजीगर हे ऐकवण्यासाठी आपण वळूया आमचे साथी समालोचक मित्र राजेश सर यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद मानस सर. केदारेश्वर महाकाली चषक 2025 आपण थरार पाहतोय. दुपारच्या सत्रामधील हा सामना अर्थातच क गटातून यंगस्टर कुरोशी विरुद्ध मालुसर या दोन संघादरम्यान आपण पाहतोय. मालुसर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि यंगस्टर कुरोशी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. मर्यादित 4 षटकांमध्ये कुरोशी संघाने किती 33 धावा जमा केल्यात आणि 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी सुरेख फटका सजवलाय. चेंडू जातोय गरंगळत काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 धाव तोपर्यंत मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. पहिल्या वेळेला चेंडूवरती मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय. 33 धावा म्हणजे 34 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या वेळेला चेंडूवरती मोठा प्रहार केलाय तो फलंदाज मंगेश याने 4 धावा संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 हा थरार. उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक, क्रीडा खेळाडू, त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे क्रीडा रसिक, या सर्वांचे मी समालोचक राजेश पाताडे दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामना पाहतोय आपण यंगस्टर कुरोशी विरुद्ध मालुसर. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. बिनबाद 5 अशी धावसंख्या. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं वेळेला पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. यावेळी पुन्हा एकदा गॅप चांगला शोधला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवतोय आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर. बिनबाद 5 अशी धावसंख्या. पहिलं वेळेला पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मयूर शिंदे. यावेळी मोठा प्रहार केलाय आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडू इथे मात्र मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांशी संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. बिनबाद 7 अशी धावसंख्या. 34 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 27 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी ती मालुसर संघाला. यावेळी सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. त्यानंतर चेंडू बॅटच्या काही स्लॉट मध्ये आला नाही. चेंडूने बॅटचा काही स्पर्श झालेला नाही. चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टिरक्षकाने आपलं सुद्धा काम चोख बजावलंय. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच एक सुरेख षटक हाताळलं होतं ते गोलंदाज मयूर शिंदे याने. 7 धावसंख्या जरी खर्च केली असली तरी पॉवर प्लेचं हे अनिवार्य षटक होतं आणि या षटकामध्ये नक्कीच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते फलंदाज अर्थातच सतीश पवार आणि मंगेश पवार ही जोडगोळीला. मंगेश पवार वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश पवार वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय आणि मालुसर संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक अर्थातच गोलंदाज सुजल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. सुजल एक युवा गोलंदाज आणि नक्कीच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ मिळवून देणारे हे असोसिएशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचनंतर श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 आपण त्यावर अनुभवतोय. यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल. चेंडूला अडवण्यात यश मिळवलंय परंतु एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. नक्कीच संघाची धावसंख्या 8 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते.
सुजल्याचा पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र मोठा प्रहार, परंतु फटक्यामध्ये टायमिंग नव्हतं, ताकद नव्हती आणि तदनंतर मात्र मिडअपचं लॉगअपचं क्षेत्ररक्षक या ठिकाणी एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय आणि या ठिकाणी पहिला धक्का नक्कीच सतीश पवार याच्या रूपामध्ये लागतोय. तो मालुसर संघाला 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र यंगस्टर कुरोशी संघाचा विचार केला, गोलंदाजांचा विचार केला तर पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं पॉवर प्लेचं षटक, तोच गोलंदाज मयूर एक सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि मोठ्या फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवलं होतं. त्याचनंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. सुजल आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज योगेश मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. योगेश पवार स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला मंगेश पवार. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सुजल याच्या मार्फत. नक्कीच वाहवा करावी लागेल सुजल याची. आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये वारंवार बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये एक फलंदाज तंबूत परतला, एक साधा सोपा झेल देऊन परतला आणि तदनंतर मात्र सुजल याचा दुसरा चेंडू आपण पाहिला, निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट चेंडू म्हणावा लागेल. अगोदरचा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचा आपण पाहिला होता आणि तसाच फलंदाज बीट झाला होता. आता सुद्धा तसाच फलंदाज बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही 26 धावांची गरज असेल. दरम्यान एक उंच मारलेला हा फटका. यावेळी मात्र लॉगअपचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9 अशी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते मालुसर संघाची. म्हणजेच 34 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही 25 धावांची गरज असेल हे जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, परंतु थोडासा यष्टीरक्षक बीट झाला. त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, म्हणजेच 1 धाव खर्च या चेंडूवरती झालेली आपल्याला पाहायला मिळाली. 10 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या. आता मात्र जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण, म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे 2 धावा, प्रत्येक षटका मागे 12 धावा जमा कराव्या लागतील. तर मालुसर संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 मध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो नवीन गोलंदाज स्वप्नील नावाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघातर्फे 3रं षटक घेऊन 12 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण असताना यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि एका धाव्यानेशी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळते. 11 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आता चेंडू शिल्लक असतील ते 11 धावा कराव्या लागतील. ते 23 जिंकण्यासाठी मालुसर संघाला गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल, वारंवार कौतुक करावं लागेल. कारण धावसंख्या जरी कमी उभी केली होती, एक टार्गेट जरी कमी असलं तरी गोलंदाज मात्र आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये वारंवार बदल करून थोडंसं वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळतात या सामन्यादरम्यान. नक्कीच पावसाला रोखू शकत नाही छत्री, परंतु ती छत्री तुम्हाला पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य मात्र देऊ शकते आणि याच ठिकाणी गोलंदाज मात्र सामर्थ्य दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा 2 दिवसाचं ही स्पर्धा वर्ष 3रं आणि त्या स्पर्धेचा हा आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय. आणि ही संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून कव्हर केली जाते. अर्थातच 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर दाखवली जाते आणि या युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं वारंवार आम्ही स्वागत करतोय, हार्दिक स्वागत करतोय. कारण प्रेक्षक हा मायबाप असतो कुठल्याही स्पर्धेचा.
स्वप्नील शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा. आता मात्र थोडीशी खराबपैकी म्हणावी लागेल ती स्वप्नील याची. आणि पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपण पाहिले. आणि तदनंतर एक ही धावसंख्या अवांतर धावसंख्येच्या रूपात गणली गेली. संघाची धावसंख्या 12 म्हणजे अजूनही 11 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा गरजेचे असतील. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या रिजन मध्ये पाठवलेला चेंडू तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मिड ऑफचा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते. म्हणजेच 13 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. NKCC आहेर संघाला आम्ही विनंती करतोय की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात याबद्दल आपला या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये सन्मान केला जातोय. आपल्याला विनंती असेल NKCC आहेर संघ आपण पूर्ण टीम सहित या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आमच्या आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती असेल NKCC आहेर संघ या ठिकाणी उपस्थित राहून आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. स्वप्नील शिंदे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सुजल या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे सागर याचा कोणताही झेल टिपण्याचा मानस नव्हता. चेंडू अडवण्याचा मात्र मानस नक्की होता. थोडासा फंबल नक्की झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या. तर 2 धावांशी पुन्हा एकदा धावसंख्येत परावर्तित होताना दिसते. धावसंख्या होती ती 15. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. आता मात्र समीकरण बदलताना दिसते. 8 चेंडू शिल्लक असतील. 8 चेंडू मध्ये धावा करायचे ते 19. 19 म्हणजेच 19 अशी धावसंख्या अजूनही बनवावी लागेल ती मालुसर संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती मंगेश तयार असेल वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळताना. आता मात्र पुन्हा एकदा खराबपैकी म्हणावी लागेल ती स्वप्नील याची. थोड्याशा अवांतर धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच या अवांतर धावसंख्येने धावसंख्येत बदल झालेला पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 1 गडी बाद 16 अशी धावसंख्या. आता मात्र खणखणीत फटका पाहायला मिळतोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक घेऊन तिथे एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. म्हणजेच दुसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय मंगेशाच्या रूपामध्येच. म्हणजेच 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या सात चेंडू आणि 18 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी मालुसर संघाला. आता मात्र नवीन फलंदाजीची वर्णी लागते. अर्थातच संजय नावाचा फलंदाज मैदानात सरसवताना आपल्याला दिसतोय. श्री केदारेश्वर जनकल्याण मंडळ हरचंदी मुंबई रजिस्टर अंतर्गत श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 हा सोहळा आपण पाहतोय. दरम्यान यावेळी मात्र बॅटची कट घेऊन चेंडू जातोय. अर्थातच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा सुयश प्राप्त होते. ते गोलंदाज स्वप्नील याला तिसरा हादरा बसतोय. 3 गडी बाद 16 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता शेवटचं निर्णायक षटक बाकी असतील. म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 18 आणि नवीन फलंदाज विशाल मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच 6 चेंडू शिल्लक असतील. 18 धावा अजून जमवायच्या आहेत. 16 धावा फलकावरती लागल्या. 3 गडी तंबूत परतलेत. आता मात्र फलंदाजांना गेअर बदलावा लागेल. 6 चेंडूमध्ये मोठे फटके नितांत गरजेचे असतील जिंकण्यासाठी ते मालुसर संघाला. परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये प्रत्येक गोलंदाज यशस्वी ठरताना दिसतोय. तो यंगस्टर कुरोशी संघाचा. NKCC आहेर संघाला आम्ही वारंवार विनंती करतोय की आपण या ठिकाणी येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. यावेळी मोठा फटका सजवला आहे. परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि नक्कीच या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक साधा सोपा झेल टिपतोय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 5वा आदरा बसेल.
तो मालुसर संघाला आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण. जवळजवळ विजय यंगस्टर कुरोशी संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आणि अनिश्चिततेच्या खेळामध्ये नक्कीच शेवटच्या चेंडू पर्यंत काय होईल काय घडेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये 25,000 माननीय श्री किरण अशोक जंगम साहेब उद्योजक यांच्या मार्फत आणि माननीय श्री जयराम मोरे समाजसेवक यांच्या संयुक्त मानाने रोख रक्कम 25,000 या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आपण पाहिले. आणि त्याचसोबत एक आकर्षक चषक सुद्धा या आमच्या पुरस्कर्त्यांनी पुरस्कृत केले. दरम्यान आपण चेंडू पाहतोय. राहुल आणि विशाल ही जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 18 धावा असताना 4 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण. तीन चेंडू आणि 15 धावा असं समीकरण. एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र मोठे फटके नितांत गरजेचे असतील, परंतु फलंदाज जेव्हा तर वारंवार बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये एक धाव निश्चित मिळेल आणि एका धावेने मात्र धावफलक घालता जरी राहिला तरी मात्र संघ विजयापासून दूर होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 2 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी आणि कंपल्सरी चेस करणं गरजेचं असेल. यावेळी एकच धाव गणली जाते. म्हणजेच आता 1 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. म्हणजे शेवटचा चेंडू औपचारिकचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना दूधगाव जावळी महाबळेश्वर मधील नामवंत उद्योगपती समाजसेवक श्री चंदन दादा चव्हाण तसेच अशोक दादा सकपाळ यांचे या आयोजनास मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे चंदन दादा चव्हाण, अशोक दादा सकपाळ, सचिन दादा माने तसेच भीमसिंग साहेब, SP एंटरप्राइजेसचे सर्व रवींद्र सकपाळ, युगल वॉरियर्स संघ मालक या सर्वांचे म्हणजेच या स्पर्धेच्या दरम्यान बऱ्याच जणांचे सहकार्य लाभले. अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं आमच्या कमिटीच्या वतीने आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये 25,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी माननीय श्री किरणजी अशोक जंगम सर त्याचप्रमाणे माननीय श्री जयराम मोरे सर यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले गेले. त्यानंतर द्वितीय पारितोषिक रोख रुपये 12,500 कैलासवासी शंकर कोंडिया मोरे पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री विठ्ठल वसंत मोरे पाटील प्रोप्रायटर दिनेश कन्सल्टन्सी यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले आहे. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक पुरस्कृत केले तर रोख रुपये 7,000 माननीय श्री शांताराम कृष्ण मोरे समाजसेवक यांच्या माध्यमातून रोख रुपये 7,000 या तिसऱ्या पारितोषिकासाठी पुरस्कृत केले गेले आहेत. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी YouTube सौजन्य कैलासवासी सावित्री महादेव जाधव यांच्या स्मरणार्थ त्याचप्रमाणे कैलासवासी नारायण विठ्ठल मोरे यांच्या स्मरणार्थ रमेश मोरे, सचिन मोरे, अरुण मोरे, सुरेश मोरे, सतीश मोरे यांच्याकडून पुरस्कृत केले गेले YouTube सौजन्य. त्याचप्रमाणे या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर, उभारता सितारा, लेजंड खेळाडू चषक, सन्मान चिन्ह सौजन्य कैलासवासी पांडुरंग रामचंद्र मोरे
यांच्या स्मरणार्थ मान्य श्री दीपक पांडुरंग मोरे यांच्याकडून पुरस्कृत केले गेले आहे. त्याचप्रमाणे या खेळपट्टीचं सौजन्य कैलासवासी शंकर रामजी शेलार यांच्या स्मरणार्थ मान्य श्री संदीप शंकर शेलार समाजसेवक, मान्य श्री सतीश शंकर शेलार समाजसेवक यांच्या माध्यमातून खेळपट्टी सौजन्य लाभले गेले. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य मान्य श्री प्रदीप संपत जाधव यांच्या मार्फत, त्याचप्रमाणे विशेष सहकार्य मान्य श्री चंदन राजाराम चव्हाण साहेब, माननीय श्री अशोक दादा सकपाळ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी पंच म्हणून सौजन्य लाभले ते मान्य श्री सचिव मानेसाहेब उद्योजक, मान्य श्री भीमसिंग साहेब उद्योजक. या सर्व सौजन्यांचं आमच्या कमिटीच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी KSKचे सचिव मान्य श्री संतोषजी सकपाळ साहेब यांचं इथे आगमन होते. आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मान्य श्री किरणजी नलावडे साहेब, त्याचप्रमाणे तेजस भोसले साहेब यांचे इथे आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या निमित्ताने कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेसाठी आलात, 4 चांद लावल्यात, या स्पर्धेची शोभा वाढवल्यात, यासाठी आम्ही आभार व्यक्त करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. किरण नलावडे सर आणि त्याचसोबत तेजस भोसले सर. तर आता चालू होईल तो सामना सोनाट विरुद्ध हातलोट यांचा दुसऱ्या फेरीतील हा सामना. मर्यादित 3 षटकांचा हा सामना आणि या ठिकाणी प्रथम फलंदाजी हातलोट संघ करताना आपल्याला पाहायला मिळेल. मर्यादित 3 षटकांचा हा सामना असेल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय, परंतु चेंडू मात्र जाईल